आनंदा देवमाने पुन्हा जनसुराज्यमध्ये, समित कदम यांचा राजकीय प्रभाव अधोरेखित। काहीच दिवसांपूर्वी मिरजेतील मातब्बर नगरसेवकांसोबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार पक्षात गेलेले मिरजेतील माजी नगरसेवक आनंदा देवमाने पुन्हा जनसुराज्य शक्ती पक्षात परतले आहेत। महापौर निवडीत जयंत पाटील यांच्या राष्ट्रवादीला पाठिंबा दिल्यानंतर ते भाजपमधून जनसुराज्यमध्ये गेले होते। मिरजेतील बदलत्या राजकीय समीकरणांमध्ये येथील मातब्बर नगरसेवकांसोबत त्यांनी पुन्हा राष्ट्रवादी अजितदादा पवार पक्षात उडी घेतली होती। ते मिरजेतील प्रभाग क्रमांक 7 मधून महापालिका निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत। या ठिकाणी भाजप आणि जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते समितदादा कदम यांचा राजकीय प्रभाव दिसून येत आहे। त्याचबरोबर महापालिका निवडणुकीत भाजपसोबत महायुतीमधून निवडणूक लढणार असल्याचे समितदादा कदम यांनी स्पष्ट केले आहे। त्यामुळे आनंदा देवमाने यांनी पुन्हा जनसुराज्यमध्ये जाण्याचा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे। एकंदर मिरजेत घडलेल्या या नाट्यमय राजकीय घडामोडीतून जनसुराज्य पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समितदादा कदम यांचा राजकीय प्रभाव पुन्हा एकदा अधोरेखित झाला आहे। आज आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते आनंदराव देवमाने यांचा पुन्हा घर वापसी झालेली आहे। काही असणाऱ्या खालच्या लोकांच्या गैरसमजातनं काही गोष्टी घडलेल्या होत्या, पण एक कुटुंब असल्यामुळं पुन्हा आम्ही सगळे गुण्यागोविंदानं प्रभाग 7 मध्ये एकत्रितपणे देवमाने साहेबांच्या नेतृत्वाखाली जनसुराज्य शक्ती पक्ष हा निवडणूक पूर्णपणे लढवायच्या तयारीमध्ये आहे। त्याप्रमाणे आम्ही सगळं आमचं नियोजन करतोय आणि विकासात्मक काम जे देवमाने साहेबांनी गेल्या 5 वर्षात आणि मधल्या काळात जेव्हा महापालिका बरखास्त झाल्यावरती जनसुराज्य शक्ती पक्षाने जो भरघोस निधी आनंदराव देवमाने यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी दिला, त्या माध्यमातून निवडणूक आणि प्रभागातल्या लोकांचा पूर्णपणे विश्वास हा विकासावरती आहे आणि आनंदराव देवमानेंचा हा अजेंडा, हा विकास एवढा एकच अजेंडा त्या ठिकाणी असल्यामुळे आम्ही सगळेजण त्यांच्याबरोबर ताकदीनं आहोत आणि लवकरच या बाबतीत आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, आदरणीय पालकमंत्री चंद्रकांत दादा, महायुतीचे समन्वयक असणारे शेखरजी निवडणूक प्रमुख शेखरजी इनामदार, त्याचबरोबर निरीक्षक असणारे आमदार अतुलबाबा भोसले, त्याचबरोबर आमच्या इथं प्रमुख म्हणून ज्यांची नेमणूक केली गेली ते मकरंदजी देशपांडे साहेब आणि इतर सर्वच लोकांशी मी त्या ठिकाणी या बाबतीतली मागणी करून आमचा हा कसं हा पुढे केला जाईल याचा प्रयत्न आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीनं करून पक्षामध्ये ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेवअण्णा कुरणे, समीरभाई मालगावे, सर्वच प्रमुख मंडळी हा निर्णय ताकदीनं पुढे घेऊन या प्रभागामध्ये कशा पद्धतीने जनसुराज्य शक्ती पक्ष महायुती भारतीय जनता पार्टी पुढे येईल, चांगली निवडणूक करेल एवढा आमचा सगळ्यांचा ताकदीनं प्रयत्न असेल। जनसुराज्य पक्ष माझे इतर पक्ष सोडून आलो, माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चुकतोय कुठेतरी आणि आपण पुन्हा जनस्वराज्यमध्ये जावं आणि जनस्वराज्यमधूनच उमेदवारी मागून लढवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचाच दबाव मला आला। त्यानंतर पुन्हा आम्ही 2 दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच समितदादांच्या बरोबर आणि सावकारांच्या बरोबर राहिलं पाहिजे। त्यामुळे आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज्य शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे। भविष्यात मी जनस्वराज्य पक्षाकडूनच निवडणूक लढवित आहोत आणि यापुढेही जसं मागं 5 वर्षात काम केले, 15-20 वर्ष आम्ही या भागात आहे, त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न मी सदैव करत राहील, या निमित्ताने मी वाहिली। तसंच ठरल्याप्रमाणे जनस्वराज्य शक्ती पक्ष हा महायुतीतला घटक पक्ष असल्यामुळे त्याबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर असणारी आम्ही राज्यातली आघाडी, मागच्या नगरपालिका कोल्हापूर जिल्ह्यातल्या आणि इतर जिल्ह्यातल्या नगरपालिकांना जनस्वराज्य शक्ती पक्षाचा भारतीय जनता पार्टीला पूर्णपणे पाठिंबा होता। आज आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यावर पक्षाचे अध्यक्ष आमचे नेते आदरणीय डॉक्टर आमदार विनय कोरे सावकार साहेब आणि चंद्रकांत दादांबरोबर आणि इतर सर्वच नेत्यांशी चर्चा करून लवकरच हा सगळा निर्णय आणि समाधानकारक आम्हाला सगळ्या जागा द्यायचा त्या ठिकाणी आश्वस्त आम्हाला चंद्रकांत दादांनी केलेलं आहे। त्यामुळे आमची अडचण नाही आहे आणि आम्ही सगळेजण त्याप्रमाणे कामाला लागलो। जनस्वराज्य पक्षात माझे इतर पक्ष सोडून आलो,
माझ्या काही नेत्यांनी आणि माझ्या काही कार्यकर्त्यांनी दबाव टाकला की साहेब आपण चुकतोय कुठं आणि आपण पुन्हा जनस्वराज्यमध्ये जावं आणि जनस्वराज्यमधनंच उमेदवारी मागून लढवावं असं आमच्या कार्यकर्त्यांचा सगळ्यांचाच दबाव मला आला. त्यानंतर पुन्हा आम्ही 2 दिवस चर्चा करून निर्णय घेतला की आपण खरोखरच संविधानाच्या बरोबर आणि सावकारांच्या बरोबर राहिलं पाहिजे. त्यामुळं आमच्या सगळ्यांचा कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहून मी पुन्हा जनस्वराज शक्तीमध्ये प्रवेश केलेला आहे. भविष्यात मी जनस्वराज पक्षाकडनंच निवडणूक लढवित आहोत आणि यापुढेही जसं मागं 5 वर्षात काम केले 15-20 वर्ष आम्ही या भागात आहे त्या पद्धतीने जनस्वराज्य शक्ती पक्ष हा वाढण्याचा प्रयत्न मी सदैव करत राहील. या निमित्ताने मी पाहिजे